नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जरा विचार करा, तुम्ही एका गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आहात. देशाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी ती गाडी आहे. तुमच्या हातात देशाचं स्टेअरिंग आहे, पण अचानक तुम्हाला जाणवतं की या गाडीचा क्लच आणि गिअर मात्र मागच्या सीटवर बसलेल्या दुसऱ्याच कोणाच्या तरी हातात आहे. बापरे, ही तर खूपच भयानक अवस्था झाली. हो ना. आणि नुसतेच नियंत्रण नाही, तर मागून सतत सूचना येत आहेत की गाडी कुठे वळवायची आणि किती वेगात चालवायची. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वोच्च कार्यालयात म्हणजे आपल्या पंतप्रधान कार्यालयात 2004 ते 2008 या काळात नक्की हेच घडत होतं का? नक्कीच, हा खूप मोठा प्रश्न आहे. अगदी. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा पुस्तकावर लक्ष केंद्रित करणार आहोत ज्याने भारतीय राजकारणात अक्षरशः भूकंप घडवून आणला होता. पडद्यामागे नक्की काय शिजत असतं किंवा बंद दाराआड कोणते निर्णय घेतले जातात, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या खळबळजनक पुस्तकाचा रिव्ह्यू करणार आहोत. आणि म्हणजे हे पुस्तक केवळ वरवरचे राजकीय विश्लेषण अजिबात नाहीये. हा एका अशा व्यक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आहे जो त्या सत्तेच्या एकदम केंद्रस्थानी होता. बरोबर. हे पुस्तक डॉक्टर मनमोहन सिंग यांचे 2004 ते 2008 या काळातील माध्यम सल्लागार म्हणजे मीडिया ॲडवायझर संजय बारू यांनी लिहिले आहे. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या पुस्तकाचा अत्यंत प्रवाही आणि मूळ आशयाला न्याय देणारा मराठी अनुवाद लीना सोहोणी यांनी केला असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केले आहे. अच्छा, म्हणजे हा मराठी अनुवाद खूपच छान झालाय तर. हो, अगदी. आणि बघा, संजय बारू हे स्वतः एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ आणि फायनान्शियल एक्सप्रेस सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राचे मुख्य संपादक राहिले आहेत. त्यामुळे जेव्हा ते पंतप्रधान कार्यालयाच्या आतल्या घडामोडींवर लिहितात ना, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन केवळ एका राजकीय निरीक्षकाचा नसतो. तो एका धोरणकर्त्याचा असतो. पण हे ऐकताना एक प्रश्न नक्की पडतो की एका माध्यम सल्लागाराला आतल्या गोटातील इतकी माहिती कशी असू शकते? बरोबर आहे तुमचा प्रश्न. म्हणजे ते काही फक्त प्रेस रिलीज काढणारे अधिकारी नव्हते का? नाही, अजिबात नाही. बारू यांच्या पुस्तकातूनच हेच तर स्पष्ट होतं की ते केवळ प्रेस रिलीज काढणारे अधिकारी नव्हते, तर ते पंतप्रधानांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. अच्छा. म्हणजे आजचं आपल्या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की आपण ह्या दोन सत्ता केंद्रांचा प्रत्यक्ष संघर्ष कसा होता हे समजून घेणार आहोत. नक्कीच. तर आपण सुरुवात करूया 2004च्या त्या ऐतिहासिक क्षणापासून. कारण मला आठवतंय तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की निवडणुकीचे निकाल असे लागतील. अगदी खरंय. म्हणजे 2004च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्सला म्हणजेच UPAला अनपेक्षित बहुमत मिळाले ना, तेव्हा संपूर्ण देशाला वाटले होते की सोनिया गांधी पंतप्रधान होतील. तशी सर्व राजकीय तयारीही झाली होती. हो, अगदी. शपथविधीची तयारी झाली होती असं ऐकले. हो, पण ऐनवेळी एका नाट्यमय घडामोडीत त्यांनी या पदाला नकार दिला. आणि त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग हे अपघाताने किंवा आपण म्हणूया अनपेक्षितपणे पंतप्रधान झाले. संजय बारू अत्यंत परखडपणे नमूद करतात की या सरकारमध्ये पहिल्या दिवसापासूनच एक मोठी आणि अभूतपूर्व प्रशासकीय अडचण होती. आणि ती म्हणजे 2 सत्ता केंद्र. पण एक मिनिट, हे 2 सत्ता केंद्र असणं नक्की कसं काम करत होतं? कारण भारतीय संविधानानुसार तर पंतप्रधानच मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो ना? हो, संविधानानुसार तसंच असतं. मग डॉक्टर सिंग यांच्याकडे अधिकार नव्हते असं कसं म्हणता येईल? कसं आहे, संविधानानुसार अधिकार नक्कीच होते, पण राजकीय वास्तव एकदम वेगळे होते. बारू याला रिस्पॉन्सिबिलिटी विदाऊट पॉवर म्हणजेच जबाबदारी आहे पण सत्ता नाही अशी अवस्था म्हणतात. अच्छा, म्हणजे सही त्यांची पण निर्णय दुसऱ्याचे. काहीसा तसंच. सरकारचे अधिकृत निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जात होते, पण धोरणात्मक आणि राजकीय दिशा मात्र नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल म्हणजेच NAC आणि पक्षाध्यक्षांकडून ठरवली जात होती. बापरे, हे तर खूपच कठीण आहे. हो ना. आघाडी सरकारामधील डावे पक्ष आणि स्वतःच्याच पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचा दबाव डॉक्टर सिंग यांना सतत सहन करावा लागत असे. म्हणजे विचार करा, अनेक मंत्री हे स्वतःला पंतप्रधानांना जबाबदार न मानता थेट पक्षाध्यक्षांना जबाबदार मानत असत. ओके, लेट्स अनपॅक दिस. मगाशी मी जे गाडीचं रूपक वापरलं ना, ते इथे तंतोतंत लागू पडतं. जर एखादा मंत्री पंतप्रधानांना जुमानपच नसेल तर त्या पंतप्रधानाने सरकार चालवायचं तरी कसं? एकदम बरोबर. कारण डॉक्टर सिंग हे काही मुरलेले राजकारणी नव्हते, ते एक अर्थतज्ञ आणि प्रशासक होते. मग त्यांनी यातून मार्ग कसा काढला? इथेच या पुस्तकातील सर्वात मोठा आणि अनपेक्षित पैलू समोर येतो बघा. डॉक्टर सिंग हे वरवर पाहता अत्यंत शांत, संकोची आणि राजकारणात रस नसलेले वाटत असले.
तरी ते राजकीयदृष्ट्या अतिशय चतुर होते हे बारू दाखवून देतात. अच्छा, ते चतुर होते. हो, तर त्यांनी आघाडीचे व्यवस्थापन म्हणजेच कोलिशन मॅनेजमेंट अत्यंत कौशल्याने केले. डावळ्या पक्षांसारखे घटक पक्ष जेव्हा सरकारवर सतत पाळत ठेवून होते आणि आर्थिक सुधारणांना विरोध करत होते, तेव्हा डॉक्टर सिंग यांनी अतिशय संयमाने त्यांना हाताळले. पण त्यांच्यावर तर कायम अशी टीका झाली ना की ते काहीच बोलत नाहीत, ते खूप दुर्बल आहेत. या टीकेला त्यांनी कसं उत्तर दिलं? त्यांनी थेट राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलात उतरणेच टाळले. त्याऐवजी त्यांनी स्वतःची नेक आदमी आणि सरदारजी ही जी प्रामाणिक स्वच्छ प्रतिमा होती ना, तिचा एक राजकीय ढाल म्हणून अत्यंत हुशारीने वापर केला. क्या बात आहे, म्हणजे प्रतिमाहीच ढाल. अगदी देशातील मध्यमवर्गाला आणि परदेशी गुंतवणूकदारांना एक शांत, अभ्यासू आणि अर्थव्यवस्थेची जाण असलेला नेता हवा होता. पक्षालाही माहीत होतं की भ्रष्टाचाराचे आरोप परतवून लावण्यासाठी मनमोहन सिंग यांचा स्वच्छ चेहरा खूप आवश्यक आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्या शांत राहण्यामागे एक प्रकारची राजकीय अपरिहार्यता आणि एक धोरण होतं. हीच प्रतिमा पुढे 2009च्या निवडणुकीत पक्षासाठी प्रचंड फायदेशीर ठरली. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे बघा, त्यांची जी दुर्बलता मांडली जात होती तेच त्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं असं म्हणता येईल. हो, नक्कीच. पण ही तारेवरची कसरत कधीतरी कोसळणारच होती ना. आणि या दोन सत्ता केंद्रांच्या संघर्षाचा जो सर्वोच्च बिंदू होता तो या पुस्तकाचा गाभा आहे असं मला वाटतं. हो, तो प्रसंग म्हणजे भारत-अमेरिका नागरी अणु करार, म्हणजेच इंडो-US न्यूक्लिअर डील. बरोबर. या कराराच्या वेळी जे राजकीय नाट्य घडले ते एखाद्या राजकीय थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल असे आहे. निश्चितच. हा करार केवळ 2 देशांमधला व्यवहार नव्हता, तर ती भारताच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षेची आणि जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने टाकलेली एक मोठी झेप होती. 98च्या अणु चाचण्यानंतर भारतावर अनेक निर्बंध होते. हे निर्बंध झुगारून भारताला जागतिक अणु ऊर्जा व्यापारात मुख्य प्रवाहात आणण्याचा हा डॉक्टर सिंग यांचा मास्टर स्ट्रोक होता. पण याला सर्वात मोठा विरोध होता तो सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या डाव्या पक्षांचा. आणि डाव्या पक्षांचा विरोध नक्की का होता? म्हणजे त्यांना भारताची प्रगती नको होती का? तसे नाहीये. डाव्या पक्षांचा मुख्य आक्षेप हा वैचारिक होता. त्यांना वाटत होते की या करारामुळे भारत अमेरिकेच्या दबावाखाली येईल आणि भारताचे जे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे ते धोक्यात येईल. अच्छा, असा विचार होता त्यांचा. हो, आणि यावरून त्यांनी सरकारचा पाठिंबा काढण्याची थेट धमकीच दिली होती. सरकार अल्पमतात येऊन कधीही कोसळेल अशी टांगती तलवार होती तेव्हा. सर्वत्र खूप तणावाचं वातावरण होतं. आणि नेमक्या याच वेळी एक अत्यंत रंजक घटना घडते जिचा उल्लेख बारू यांनी पुस्तकात खूप छान केला आहे. हो, तो प्रसंग माझ्याही विशेष लक्षात राहिला आहे. आपण तो थोडा सविस्तर उलगडून सांगूया. नक्की सांगा. म्हणजे बघा, परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. डावे नेते रोज पत्रकार परिषदा घेऊन सरकारला इशारे देत आहेत. त्याचवेळी संजय बारू यांना अमेरिकन दूतावासातील एका राजकीय अधिकाऱ्याचा म्हणजे टेड ओसियस यांचा फोन येतो. अमेरिकन सरकारही गोंधळलेलं असतं. ओसियस विचारतात की पंतप्रधानांनी एका भाषणात जे म्हटले आहे त्याचा नेमका अर्थ काय, हा करार होणार की नाही. आणि तेव्हा संजय बारू त्यांना एका इंग्रजी गाण्याच्या ओळीचा संदर्भ देऊन काहीतरी सांकेतिक उत्तर देतात. जेव्हा बारू ही गोष्ट डॉक्टर सिंग यांना सांगण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये जातात ना, तेव्हा डॉक्टर सिंग त्यांना थांबवतात आणि अतिशय शांतपणे विचारतात, संजय, क्वे सेरा सेराचा अर्थ काय? आणि ते ऐकून बारू यांना हसूच फुटते. हो ना. कारण क्वे सेरा सेरा हे एका प्रसिद्ध इंग्रजी चित्रपटातील जुनं गाणं आहे. डॉक्टर सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांनी ते गाणं ऐकले होते आणि त्यांनीच पंतप्रधानांना त्याचा अर्थ सांगितला असावा. क्वे सेरा सेराचा अर्थ होतो जे काही व्हायचं ते होईल. बरोबर. व्हॉट एव्हर विल बी विल बी. अगदी तेच. बारू यांनी त्या अमेरिकन अधिकाऱ्याला हेच उत्तर दिले होते की जे व्हायचे ते होईल, पण करार होईल की नाही हे आत्ताच ठामपणे सांगता येणार नाही. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो ना. पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने अशा आणीबाणीच्या वेळी जे व्हायचे ते होईल असा पवित्रा घेणे हे त्यांच्या दैववादी प्रवृत्तीचे लक्षण मानले गेले पाहिजे का? म्हणजे त्यांनी खरोखरच सगळं नशिबावर सोडलं होतं का? मला वाटतं वरवर पाहता तसंच दिसतं. कारण एका बाजूला सरकार पडण्याची भीती आणि दुसऱ्या बाजूला आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीची प्रतिष्ठा. अशा वेळी जे व्हायचं ते होईल म्हणणं म्हणजे त्यांनी हार मानली होती असाच अर्थ निघतो ना? नाही. आणि इथेच आपण गल्लत करतो. इथेच त्यांच्यातील एक अत्यंत मुत्सद्दी राजकारणी दिसतो. ते नशिबावर काहीही सोडत नव्हते. अच्छा, मग ते नक्की काय करत होते? पूर्ण राजकीय दबदबा पणाला लावला होता.
जेव्हा त्यांना वाटले की पक्ष आणि डावे नेते ऐकतच नाहीत आणि पक्षाध्यक्षही करारातून माघार घेण्याच्या मनस्थितीत आहेत, तेव्हा डॉक्टर सिंग यांनी एक अत्यंत अनपेक्षित पाऊल उचलले. आणि ते पाऊल कोणतं होतं? त्यांनी थेट राजीनाम्याची धमकी दिली. बापरे. म्हणजे जर हा करार होत नसेल तर मी पंतप्रधान पदावर राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. होय, अगदी थेट. आणि हा त्यांचा ब्रह्मास्त्र वापरण्याचा क्षण होता. त्यांना माहीत होतं की निवडणुका जवळ आल्या आहेत आणि अशा वेळी जर पंतप्रधानाने राजीनामा दिला तर पक्षांचं खूप मोठं नुकसान होईल. बरोबर आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे अखेर पक्षाला आणि सोनिया गांधींना त्यांच्या पाठीशी उभे राहावेच लागले. समाजवादी पक्षासारख्या इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्यात आला आणि हा ऐतिहासिक अणुकरार मार्गी लागला. हा प्रसंग त्यांच्यातील एक कठोर प्रशासक दाखवून देतो, जो केवळ रबर स्टॅम्प नव्हता. क्या बात है. एखाद्या शांत आणि मितभाषी दिसणाऱ्या माणसाच्या मनात केवढे मोठे राजकीय डावपेच शिजत असतात याचं हे खूप उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. या अणुकराराच्या यशानंतर पुस्तकातील एका अत्यंत महत्त्वाच्या वाक्याकडे लक्ष जाते, जे डॉक्टर सिंग यांच्या या सर्व कार्यपद्धतीचे आणि विचारसरणीचे सार आहे असं मला वाटते. तुम्ही विक्टर युगोच्या त्या प्रसिद्ध अवतरणाबद्दल बोलत आहात का? एकदम बरोबर. एखाद्या कल्पनेला प्रत्यक्षात यायला योग्य वेळ आली की जगातली कोणतीही शक्ती तिला थोपवू शकत नाही. नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अन आयडिया हुज टाइम हॅज कम. हो, खूपच प्रभावी वाक्य आहे हे. हे वाक्य मूळचे फ्रेंच विचारवंत विक्टर ह्युगो यांचे आहे. पण 1991 मध्ये जेव्हा भारतावर मोठे आर्थिक संकट आले होते आणि डॉक्टर सिंग अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी आपला पहिला ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडताना हे वाक्य संसदेत वापरले होते आणि नंतर पंतप्रधान झाल्यावर विशेषतः अणुकराराच्या वेळी त्यांच्या कृतीतून हेच परत एकदा सिद्ध झाले. या वाक्याचा अर्थ खरंच खूप सखोल आहे. जेव्हा त्यांनी 1991 मध्ये हे वाक्य वापरले, तेव्हा ते केवळ एका अर्थसंकल्पापुरते किंवा अर्थव्यवस्थेपुरते मर्यादित नव्हते. मग त्याचा व्यापक अर्थ काय होता? भारताला जागतिक पातळीवर एक मुक्त आणि शक्तिशाली अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या ध्येयाशी ते जोडलेले होते. 2004 ते 2008 या UPA-1च्या काळात त्यांनी 8 ते 9% इतका जो अभूतपूर्व आर्थिक विकास दर साधला, तो याच ध्येयाचा आणि मानसिकतेचा भाग होता. पण बघा, या सकारात्मक वाक्यासोबतच या पुस्तकात अजून एका कटू वाक्याचा संदर्भ वारंवार येतो, जो या सरकारच्या आणि डॉक्टर सिंग यांच्या राजकीय शोकांतिकेचा गाभा आहे. ते कोणतं वाक्य? कारण एकीकडे आपण यशाची चर्चा करतोय, का दुसरीकडे शोकांतिका कशी? ते वाक्य आहे, केंद्रात 2 सत्ता केंद्रे असू शकत नाहीत. हे ते कठू सत्य आहे जे डॉक्टर सिंग यांनी अखेरीस स्वीकारले होते. अच्छा. संजय बारू स्पष्ट करतात की UPI-1 मध्ये डॉक्टर सिंग यांनी या 2 सत्ता केंद्रांच्या तारेवरची कसरत काही प्रमाणात यशस्वीपणे केली, कारण तेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि अणुकरारासारखं यश पदरात पडले होते. पण UPI-2च्या काळात मात्र गोष्टी पूर्णपणे हाताबाहेर गेल्या. म्हणजे 2009 नंतर परिस्थिती बदलली म्हणायची, पण ती कशी बदलली? कसं UPI-2 मध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जसे की 2G स्पेक्ट्रम किंवा कोळसा घोटाळा. अशावेळी पक्षाने पंतप्रधानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याऐवजी स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवण्यास सुरुवात केली. बापरे, हे तर खूपच दुर्दैवी होतं. हो, आणि तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचे एक अत्यंत मार्मिक वाक्य बारू यांनी या पुस्तकात दिले आहे. मुखर्जी म्हणाले होते की जेव्हा पंतप्रधानांची प्रतिमा डागाळते, तेव्हा केवळ सरकारची नाही तर देशाचीही प्रतिमा डागाळते. खरंय. डॉक्टर सिंग यांनी वैयक्तिक पातळीवर कोणताही भ्रष्टाचार केला नसला तरी या 2 सत्ता केंद्रांमुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय गोंधळांमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. खरोखरच मोठा विरोधाभास आहे. म्हणजे एका बाजूला जगातली कोणतीही शक्ती रोखू शकत नाही असा ठाम विश्वास आणि स्वतःची धोरणं राबवण्याची जिद्द, बरोबर, तर दुसऱ्या बाजूला केंद्रात 2 सत्ता केंद्र असू शकत नाहीत ही राजकीय हतबलता. हा विरोधाभास या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे. आता या सर्व नाट्यमय घडामोडी आणि राजकीय डावपेचांवर एवढी सखोल चर्चा केल्यानंतर साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की शेवटी एका सामान्य अभ्यासकाने, विद्यार्थ्याने किंवा राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या वाचकाने हे पुस्तक का वाचावे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, राजकारणाची पुस्तके अनेकदा खूप रटाळ असतात किंवा त्यात केवळ स्वतःचे गोडवे गायलेले असतात. पण हे पुस्तक तसे अजिबात नाही. हे पुस्तक वाचण्याची 3 मुख्य आणि भक्कम कारणं आहेत. कोणती आहेत ती 3 कारणं?
पहिलं कारण म्हणजे प्रशासकीय पारदर्शकता. आपल्या देशात ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट आणि नोकरशाहीच्या गुप्ततेच्या परंपरेमुळे एखादा उच्चपदस्थ अधिकारी निवृत्त झाल्यावर लगेचच पडद्यामागच्या घडामोडींवर इतक्या मोकळेपणाने लिहितो, हे अत्यंत दुर्मिळ आहे. हो, मीही हे पाहिलंय. अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये आपण पाहतो की राष्ट्राध्यक्ष किंवा त्यांचे सचिव पद सोडल्याबरोबर लगेच त्यांची संस्मरणं लिहितात. पण भारतात अशी हिंमत कोणी सहसा करत नाही. अगदी बरोबर. बारू यांनी कोणताही आडपडदा न ठेवता अगदी प्रामाणिकपणे तत्कालीन राजकीय वास्तवाचे चित्रण केले आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या पुस्तकातून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची जी केवळ रबर स्टॅम्प असलेली प्रतिमा जनमानसात आणि विशेषतः मीडियाने तयार केली होती ना, ती पूर्णपणे खोडून काढण्यात आली आहे. अच्छा. ते केवळ अर्थतज्ज्ञ नव्हते, तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि परराष्ट्र धोरणाचे गाढे अभ्यासक होते. पुस्तकात एक उत्तम उदाहरण दिलंय बघा. कोणतं? जेव्हा डॉक्टर सिंग चीनच्या नेत्यांना भेटायला जाणार असत, तेव्हा ते केवळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या फाईल्स वाचून जात नसत. त्यांनी डेंग झियाओपिंग यांचं चरित्र आवर्जून वाचले होते, जेणेकरून त्यांना चीनच्या आर्थिक सुधारणा आणि राजकीय नियंत्रण यातील गुंतागुंत समजता येईल. बापरे, हे खूपच भारी आहे. म्हणजे ते समोरच्या नेत्याची मानसिकता पूर्णपणे समजून घेऊन मगच मुत्सद्देगिरीच्या टेबलावर बसत असत. होय. आणि तिसरं कारण म्हणजे आजच्या काळात राजकारण, नोकरशाही आणि मीडिया यांचे एकमेकांशी असलेले अत्यंत गुंतागुंतीचे आणि अनेकदा स्वार्थी संबंध कसे असतात, हे यात अत्यंत परखडपणे उघड केले आहे. मीडिया मॅनेजमेंट हा पंतप्रधान कार्यालयाचा किती महत्त्वाचा भाग असतो, हे यातून नक्कीच शिकायला मिळते. यात मी आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची भर घालेन, जी मला वैयक्तिकरित्या खूप भावली. या पुस्तकातून डॉक्टर सिंग यांचा जो वैयक्तिक प्रवास उलगडतो ना, तो खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. हो, नक्कीच. फाळणीच्या आधीच्या पाकिस्तानातील गाहा नावाच्या एका अत्यंत छोट्या आणि मागासलेल्या गावात त्यांचा जन्म झाला. त्या गावात वीज नव्हती, पिण्याचं शुद्ध पाणी नव्हतं. अशा गरिबीतून आलेल्या एका मुलाने रॉकेटच्या दिव्याखाली अभ्यास करून तिथून थेट पंजाब विद्यापीठ, मग ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत मारलेली मजल. क्या बात आहे. आणि पुढे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री ते भारताच्या पंतप्रधान पदापर्यंतचा त्यांचा प्रवास. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. गरिबीतून वर येऊन देशाचा सर्वोच्च नेता बनणं हे कोणत्याही तरुणासाठी खूप काही शिकून जाणारे आहे. निश्चितच. आणि संजय बारू यांनी हे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्देशही हाच होता बघा. UPA 2च्या शेवटच्या काळात डॉक्टर सिंग यांच्यावर जी अवाजवी आणि अत्यंत बोचरी टीका झाली, त्यामुळे बारू खूप व्यथित झाले होते. त्यांना वाटले की इतिहासाने या माणसाची मूंग केवळ एक अकार्यक्षम पंतप्रधान अशी करू नये. त्यांचे जे सकारात्मक योगदान आहे, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्यासमोरील राजकीय मर्यादा, या सर्व गोष्टी जगासमोर यायला हव्यात. म्हणूनच त्यांनी ही आतल्या गोटातील माहिती जगासमोर आणण्याचं धाडस केलं. तर या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपणांची किंवा गॉसिपची जंत्री नाही. अजिबात नाही. भारतीय लोकशाहीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या कालखंडाचा तो एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. एक शांत पण खंबीर नेता, युतीचे राजकारण, सत्तेच्या खेळात होणारी तत्वांची तडजोड आणि राष्ट्रीय हितासाठी घेतलेले कठोर निर्णय, या सगळ्याचे हे एक अत्यंत वास्तववादी चित्रण आहे. आणि हे पुस्तक वाचताना प्रशासकीय यंत्रणेची एक मोठी शिकवण मिळते की सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात अनेकदा जो निर्णय अर्थव्यवस्थेसाठी किंवा देशासाठी योग्य वाटतो, तो राजकीयदृष्ट्या परवडणारा नसतो. अगदी बरोबर. आणि जो निर्णय राजकीयदृष्ट्या आवश्यक असतो, तो अनेकदा तत्वांशी तडजोड करणारा असतो. या दोन्हीच्या मधील सुवर्णमध्य शोधणे म्हणजेच खरी कसरत असते. आजची ही सखोल चर्चा संपवण्यापूर्वी एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर, ज्याला आपण प्रोव्होकेटिव्ह थॉट म्हणूया, त्यावर मी लक्ष वेधू इच्छितो. या पुस्तकाच्या शेवटी संजय बारू यांनी एक किस्सा सांगितला आहे. कोणता? 2009च्या निवडणुका जवळ आल्या होत्या. बारू यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना एक अतिशय महत्त्वाचा राजकीय सल्ला दिला होता. त्यांनी सांगितले होते की सर, तुम्ही यावेळी राज्यसभेच्या सुरक्षित मार्गाने संसदेत जाण्याऐवजी थेट लोकसभेची निवडणूक लढवा. अच्छा, असा सल्ला दिला होता. हो, तुम्ही जनतेचा थेट कौल मिळवा. तुम्ही देशाला जागतिक आर्थिक संकटातून वाचवले आहे, ऐतिहासिक अणुकरार मार्गी लावला आहे. जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. जर तुम्ही थेट निवडून आलात तर पक्षात तुमचे वजन वाढेल. पण दुर्दैवाने डॉक्टर सिंग यांनी तो सल्ला मानला नाही. ते पुन्हा राज्यसभेतूनच संसदेत गेले
आणि हाच तो निर्णय होता ज्याने UPA-2 मधील त्यांची राजकीय ताकद आणि नैतिक अधिकार कमी केला, असे बारू यांचं स्पष्ट मत आहे. अगदी. तर आजचा आपला हा विचार करायला लावणारा मुद्दा हाच आहे की जर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संजय बारूंचा तो सल्ला मानला असता आणि 2009 मध्ये लोकसभेतून थेट जनतेचा कौल मिळून ते संसदेत गेले असते तर काय झाले असते. खूपच रंजक विचार आहे हा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर त्यांनी तसे केले असते आणि एक कणखर नेता म्हणून ते समोर आले असते तर 2014चे भारताचे राजकीय चित्र काही वेगळे असते का? हा असा प्रश्न आहे ज्याचा विचार आपण सर्वांनीच करायला हवा. कारण राजकारणात घेतलेला किंवा न घेतलेला एक निर्णय देशाचा इतिहास बदलू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.